ते पडलं की पकत नाही हो. आणि एवढं तेवढं पकलं तरी ते कडबा डुकरं विकला. विकला 2,000 रुपयांनी हो. आणि ज्वारी विकली 3,500. त्याच्यामध्ये 46 क्विंटल ज्वारी झाली आम्हाला 2 बॅगा पेरून 46 नमस्कार क्विंटल. शेतकरी मंडळी, मी विष्णू फुलारी. विदर्भातली शेती या यूट्यूब चॅनल आपले स्वागत आहे. शेतकरी पारंपरिक जे शेती आहे ते जवळपास जेमतेम फार कमी लोक करून राहिले, परंतु 2020 पासून पारंपरिक शेतीकडे जास्त चाळवर लागलेली आहे. पारंपरिक शेतकरी का विसरले होते याच्या मागचं कारण एकच असं आहे की वेळेवर पाणी न येणे आणि पाणी आल्यानंतर अवकाळी पाणी येणे. त्या कारणानं पारंपरिक शेतीकडे फारसं शेतकऱ्याचं दुर्लक्ष झालेलं आहे. परंतु पुन्हा आता 2020 पासून पारंपरिक शेतीकडे आपण शेतकरी ओढलेला आहो. त्यामागचं कारण असं आहे की त्याचा रिझल्ट चांगला येऊन राहिला, झडती चांगली येऊन राहिली आणि पारंपरिक शेतीमुळे लोकांकडे जणू काही विसरलं गेलं होतं की बा हे जे पीक आपण पारंपरिक घेत होतो, तर आपण शेतकरी ते पीक विसरलाच गेलो होतो. परंतु उन्हाळी पंजाबराव कृषी विद्यापीठाने उन्हाळी पीक काढल्याच्यानं आज तेल्हारा, अकोला या साईडचा जर विचार केला तर मिनिमम 10.70 हेक्टर शेतकऱ्यांनी हे पीक घेतलेलं आहे. आणि जवळपास आता आपण या शेतातनी आलेलो आहोत. त्यांनी मागच्या वर्षी घेतलं होतं, परंतु त्यांना रिझल्ट काय आलं हे पूर्ण सविस्तर त्यांच्याकडून माहिती घेऊ. आता दादा नमस्कार. सुरुवातीला मला आधी तुमचं नाव सांगा. माझं नाव अनिल रामदास गायकवाड. मी राहणार खामखेड, तालुका पातूर. परत आता हे तुम्ही कोणत्या कंपनीचं ज्वारीचं पीक घेतलेलं आहे? ही ज्वारी आहे विठ्ठल विठ्ठल वाणाची. हां विठ्ठल वाणाची आहे ना? हां. बरं, हे जे तुमचं क्षेत्र आहे हे जवळपास किती एकराचं आहे? हे जवळपास 1.5-2 एकर येईल. 1.5-2 एकर. हां. आणि याला किती दिवस झाले समजा तुम्ही पेरायला? एक 45 ते 50 दिवस झाले जवळपास. 50 दिवस हां, झाले आहे ना? हां. बरं, तर आतापर्यंत याचं नियोजन काय काय केलं तुम्ही? त्याला नियोजन म्हणजे 2 वेळा कोळपणी झाली म्हणजे डवरणी हां, डवरणी. आणि एक निंदण झालं हो. आणि एकच फवारणी झाली. एकच फवारणी झाली हो, आहे ना? हो. बरं, ती फवारणी कोणती केली मग तुम्ही? फवारणी क्लोरोफॉर्फस आक्रमण क्लोरोफॉर्मस. म्हणून नावाचं आहे 50% EC असं का? हां. ते का बरं केली? काय म्हणजे त्याच्यावर काय आलं होतं? त्याच्यामध्ये अळी येते याच्यावरती. हां. हे अळी, तर ही अळी या पोंग्यात जाते. तर बरं. ते हां. पोंगा खाल्ल्यानंतर हे असं होते थोडंफार. हे आहे ना, हो, या स्वरूपात हा होऊन या जाते नाही? स्वरूपात होते. हां. तर याच्यावर फवारणी अशी केली हां. की म्हणजे 1 लिटर आणलं होतं. हां. 1 लिटर पूर्ण एवढ्या याला वापरलेलं. कारण पूर्ण? जाणं येणंच एका पंप्यात. कारण पाणी भरलंच पाहिजे त्याच्यात. तेव्हाच ती अळी मरते, नाहीतर मरत नाही. नाही तर मरत नाही. मरत नाही. आणि कोराझन सांगतात, पण कोराझन मारायला परवडत नाही. कारण आपल्याला खावं लागते ते. बरोबर, बरोबर. हां. आणि म्हणजे ज्यावेळेस तुम्ही औषधीचा स्प्रे केला, हां. त्यावेळेस त्याच्यातनी अळीचा प्रादुर्भाव झालाच होता का नेमकं? हो. म्हणजे झालं. यावर्षी या अळ्याच्यानं म्हणजे या वातावरणाच्यानं झाला का नेमकं कसं काय? नाही, त्याच्यावर येतेच. कारण मागच्या वर्षीचा रिझल्ट आहे आम्हाला. असं अनुभव का? आहे. ते येतेच ते एक वेळा. मागच्या वर्षीच्या अनुभवाच्या नुसार तुम्हाला माहीतच होतं हे येते माहिती म्हणून. होतं. हे येणारच म्हणून. बरं. तर मला एक तुम्ही सांगा की हे नेमकं किती महिन्याचं पीक आहे मग हे? हे जवळपास 4 महिने लागतात. 4 4.25 महिन्यात येऊन जातात. विठ्ठलची जी व्हेरायटी आहे यावर्षी शॉर्टेज आली होती. हो. नेमकं याचं कारण काय? काय ते सांगितलंच नाही. म्हणजे कृषी केंद्रावर पण माहीत नाही पडलं बुवा. म्हणजे असं वाटते की यावर्षी पेरा जास्त झाला त्याचा. नाही, पेरा असं. तर जास्त आहे, परंतु बरेच विठ्ठलचंच. हां, हां. विठ्ठलचंच जसं. आणि विठ्ठलचे तुम्ही मगाशी बोलले की तुम्ही मागच्या वर्षी बी हे पीक घेतलं. हो, हेच घेतलं. नेमकं काय झडती लागली होती? तुम्ही या याला शेतात पेरलं होतं काय? नाही, दुसऱ्या शेतात पेरलं होतं. हां. पण तरी एवढीच जागा होती. बरं, बरं. तर हां. त्याच्यामध्ये 46 क्विंटल ज्वारी झाली आम्हाला. 2 बॅगा पेरून 46 क्विंटल झाली. 2 बॅगा पेरून 46 क्विंटल ज्वारी झाली. ज्वारी झाली हो. होती. आणि कडबा कडबा वेगळा. कडबा 1000 पेंडी कडबा निघाला. 1000 हां, पेंडी 1000 कडबा. पेंडी. कडबा विकला 2,000 रुपयांनी हो. आणि ज्वारी विकली 3,500 नी. 3,500 हो, विकली आहे ना? विकली. हो. म्हणजे मागच्या वर्षी यावर्षी विकली का तुम्ही? मग आता काय हो. भाव नाही, आता संपले ना समजा. आता घरी खायापुरतं आहे. खायापुरता आहे हां. ना?
तर जवळपास 2 बॅगीतनी किती रुपयाचं उत्पन्न झालं मग तुम्हाला? जवळपास 46 म्हणजे आता 4 ते 12 जवळपास दीड एक लाखाचं उत्पन्न झालं ते. 1.5 लाख रुपयाचं. म्हणजे खर्च वजा जाता पूर्ण आहे ना? हो, खर्च होता पूर्ण. तर असं. आता यावर्षी जास्तीत जास्त लोकांनी हे वाण पेरलेले आहेत. हां. तर याच्या मागचं नेमकं कारण काय? याच्या मागचं म्हणजे याला जो आहे ना ते एका वेळेस सारखं कणूस पकते. बरं. हां. हां. तर सारखं कणूस पकलं म्हणजे पाखरं जेवढे खातील हां. ते थोडं खातील. आणि बरोबर. जे मागं पुढे जर आले तर ते आता काही पील बारीक दिसतात ना, हां, हे हे लहान मागं वाले. पुढे झाले हां. तर हे कणूस आपलं नाहीच आहे. बरोबर, बरोबर. हां. हां. त्याच्यामुळे शक्यतोवर सारखं येते सारखं येते आहे ना? आणि खाण्यात चांगलं आहे खाण्यासाठी एकदम. म्हणजे असं हायब्रिड असून हायब्रिड सारखं वाटत नाही. वाटत नाही आहे ना? हां. खाण्याला एकदम चांगलं आहे. म्हणजे आपण दादर खातो ना हां, हां, तशा हां. प्रकारे आहे. हं. हं. तर मला एक तुम्ही सांगा, की आता हा जो एक प्लॉट आहे तुमचा, हां. एकदम चांगल्या प्रकारे बसलेला आहे. हां. 1.5 महिना झाला आहे ना? हो. 45 दिवस हो, झाले याला हो, आहे ना? हो. तर आता या पुढचं नियोजन काय आहे बरं तुमचं याला आता? आता याला आता एक वेळा हे युरिया फेकावं लागणार. हो. परत म्हणजे एक वेळा फेकलेलं आहे. आता आणखी थोडं मागं पुढे आहे ना, तर हं. आणखी एक वेळा युरिया फेकायचं थोडं. बरं. आणि आणखी एक हे सगळं क्लिअर झाल्यावर एक फवारणी काढायची बरं. आणि बस नंतर मग आपलं पाणी चालूच. बरं, तर मला एक तुम्ही सांगा, की याला नेमकं पूर्ण निघेपर्यंत पाणी किती लागतात मग? याला पाणी जवळपास 15 दिवसांनी पाणी लागतं. सुरुवातीलाच फक्त पाणी जरा लवकर द्यावं लागतं. बरं. आता हां. तर जमीन झाकलेली आहे. हां, हां, हां. तर हां. आता 15 दिवसांनी 20 दिवसांनी दिले तरी चालते. दिली तरी हो. चालते आहे ना? एक 10-12 एवढं पाणी लागणार फक्त. बरोबर आहे. हां. तर खालून सोडून आले का स्प्रिंकलरनं नाही, पूर्ण पाणी? सध्या जोपर्यंत ते पोटरीवर येत नाही हां. तोपर्यंत स्प्रिंकलरनं चालते. स्प्रिंकलरनं हां. चालते आहे आणि ना? पोटरीवर नंतर मग खालून द्यायचं पाणी. नंतर खालून हां. द्यायचं. कारण वरपी पद्धतमध्ये पहिलेच पेरलेलं आहे. बरोबर. हां. तर मला एक तुम्ही सांगा, की त्या अळ्या जेव्हा आल्या होत्या, तर हां. हे जे पानं कतरेल मला दिसून राहिले, हां. तर त्याच्यानंतर आता यातली अळी पूर्ण गायब हो. झाली का आता मग? झाली आता झाली. बरं. कारण हे इथंच समजते. हे आहे ना, हां. हे पूर्ण कोरडं झालं. हां. कोरडं झालं म्हणजे याच्यात नाही ते काय रात्रीचं हं. वरती येते ती बरं, बरं, आणि बरं. खाऊन टाकते. आता पूर्ण कोरडं झालेलं आहे. तर मला एक तुम्ही एक सांगा, की आता हे जे वातावरण आहे, हां. आजचं जे वातावरण आहे, हां. आभाळ येऊन राहिलं, हां. कुठं पाणी पडून राहिलं, हां. नेमकं त्याच्यापासून काही याला साईड इफेक्ट काही आहेत का? जसं मागच्या वर्षी तुमचा अनुभव आहे म्हणून? हां, हां. तर तसं सध्या तर काही नाही. हां. फक्त ते हवा आली तर पडलं तर मग काहीच खरं नाही त्याचं. म्हणजे कामीच नाही राहत ते. कामीच राहत हां. नाही आहे ना? खाली पडलं की पकत नाही हां. आणि एवढं तेवढं पकलं तरी ते डुकरं ठेवत नाहीत. बरोबर. असं आहे त्याला. तर जनावरांसाठी तुम्ही काय नियोजन केलेलं आहे नेमकं? जनावरांसाठी हे दोरी बांधलेली आहे. परत रात्रीचे लाईट लावलेले आहेत. लाईट हां, लावलेले आहे. छोटे-छोटे लाईट आहेत ना. तुम्ही तर रात्री बी मुक्कामी पण. मुक्कामी हां, राहत आहे ना? मुक्कामी पण राहतो. म्हणजे हो, हे तुम्ही तिथं राहायचं आहे ठिकाण आपलं. हो, ते खोपडी बांधलेली हो. आहे, तिथं मुक्कामी राहायचं. मुक्कामी हो. मग मला एक तुम्ही एक सांगा अजून, एक विचारायचं होतं, की आता बोंड्यावर आल्यानंतर म्हणजे हां. कणसं भरल्यानंतर, हो. तर त्यावेळेसचं नियोजन कसं काय असते मग तुमचं? त्यावेळेस आपल्याला सुरुवातीला जे कणूस लागते ना, हां. तर थोडं एक 4-5 दिवस झाले उगवल्यानंतर तर हं. पाखरं खातात. हो. तर ते पाखरं हाणावं लागते. पाखरं हाणावं हां. लागतं आहे ना? थोडं म्हणजे कवळेपणा असते तेव्हाच खातात. हां. नंतर कमी होऊन जाते. नंतर कमी होऊन हो. जातं. तरी तुमच्या परिसरातनी बरंचसं ज्वारी लावल्याच्यानं थोडं फरक पडते. हो. थोडा फरक पडते हो, आहे हो. ना? कारण एकच वावर असलं तर जास्त खातात हां, आणि हां. जास्त जण शेजारी असले ना तर कमी होतं. थोडं कमी होते. हो. तर अजून काही तुमच्याजवळ अशा काही भावना आहेत का शेतकऱ्याला सांगायजोगत्या, की बुवा नेमकं याच्याबद्दल असं काही आहे का हो, तुमच्या? हे पेरण्यासाठी चांगलं पीक आहे चांगलं. आणि दुसरी गोष्ट खाण्यासाठी पण आवश्यक आहे. हं. कारण सारखं ते जे गहू खाऊन वगैरे ते जे आपल्या शरीराला हानिकारक होतंय. बरं. आता नाविलाजानं खाणंच लागू राहिलं. हां, हां. तर पण आता येते पीक. तर हां, हां. त्याच्यामुळे पेरायलाच पाहिजे शेतकऱ्यांना अशी अपेक्षा आहे आपली. बरं. हां. तर काही हरकत नाही दादानं आपल्याला चांगली माहिती दिली. त्याबद्दल धन्यवाद दादा. धन्यवाद. तुम्ही जर चॅनल नवीन असाल, तर चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.